परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 39. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. धन्य धन्य शिर्डी स्थान, धन्य द्वारका माई भुवन, जेथे श्री साई पुण्य पावन आ निर्वाण वावरले. धन्य धन्य शिर्डीचे जन, जया लागी इतुक्या लांबून, जेणे कवण्याही निमित्ते येऊन ऋणी करून ठेविले. गाव शिर्डी आधी लहान, साई सहवासे झाला महान. त्याचे निझाला अतिपावन, त्याचे नितीर्थपण तयाला. त्या शिर्डीच्या बायाही धन्य, धन्य त्यांची श्रद्धा अनन्य. न्हाता दळिता कांडिता धान्य, गाती असामान्य साई ते. धन्य धन्य तयांचे प्रेम, गीते गाती अत्युत्तम. ऐकता तयातील काही अनुत्तम, होतसे उपरम मनास. म्हणून या श्रोतयांप्रती यथा काळे कथानुसंगती. भावया तयांची जिज्ञासा तृप्ती, देईन विश्रांती दायकती. साई निजामशाहीत प्रकट, आम्रतळी मार्गा निकट. भूप खेड्याचे वऱ्हाडा सकट, शिर्डीच अवचट पावले. त्या खेड्यातील पुण्यवान, चांद पाटील नामाभिधान. तया आरंभी जडले हे निधान, इतरा दर्शन त्याचेनी. कैसी तयाची घोडी हरवली, कैसी साईंची गाठ पडली. कैसी तयांनी चिलीम पाजली, घोडी त्या दिधली मिळवून. चांदभाईचे कुटुंबाचा, भाचा एक होता लग्नाचा. वधूचा योग जुळला शिर्डीचा, वऱ्हाड वधूच्या गावी ये. ये विषयीची साद्यंत कथा पूर्वीच कथिलीसे श्रोतियांकरिता. तथापि स्मरली प्रसंगोपात्तता, नको पुनरुक्तता तयाची. चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यंत. म्हणून साई हा अवतार धरीत, स्वयेच की येत शिर्डीत. जड मूढ हीन दीन, व्रत तप संस्कार विरहीन. साळे भोळे भावार्थी जन, कोण साई वीण उद्धरिता. 18 वर्षांचे वय, तेथून एकांताची सवय. रात्री कुठेही पडावे निर्भय, सर्वत्र ईश्वर मयत्यासी. होता जेथे पूर्वी खड्डा, अवघ्या गावाचा तो उकिरडा. दिवसा फिरावे चहूकडा, रात्री पहुडावे ते स्थानी. ऐसी गेली वर्षे बहुसाल, आला खड्ड्याचा उदय काळ. उठला सभोवती वाडा विशाळ, या दीनदयाळा साईचा. अंती त्याच खड्ड्याचा गाभारा, झाला विसावा साई शरीरा. तेथेच त्यांनी अक्षय थारा, झाला उभारा समाधीचा. तोच प्रणतवत्सल साई समर्थ, दुस्तर भवार्णव संतरणार्थ. ही निजचरित्र नौका यथार्थ, भक्तजनहितार्थ निर्भीतसे. की ही भवनदी महादुस्तर, अंध पंगू हा भक्त परिवार. तया लागी कळवळा फार, पावेल पैलपार कैसेनी. सर्वा आवश्यक भवतरण, तदर्थ भावे शुद्धांतःकरण. चित्तशुद्धी मुख्य साधन, भगवत भजन त्या मूळ. श्रवणासारिखी नाही भक्ती, श्रवणे सहज गुरुपदासक्ती. उपजे निर्मळ शुद्धमती, जेथून उत्पत्ती परमार्था. या साईंच्या अगणित कथा, गाता गाता होईल गाथा. तरी हे संकलित वानू जाता, नावरे विस्तृतता अनावर. जो जो श्रोतया श्रवणी चाड, तो तो वाढे निवेदनी आवड. पूर्वून घेऊ परस्पर कोड, साधू की जोड निजहिताची. साईच येथील कर्णधार, दृढ अवधान हाची उतार. कथा श्रवणी श्रद्धा आदर, या पैलपार अविलंबे. गताध्यायी निरूपण, जाहले संक्षेपे हंडीचे वर्णन. दत्तभक्ती दृढीकरण, भक्त संतर्पण नैवेद्ये. प्रत्येक अध्याय संपविताना पुढील अध्याय विषय सूचना. होत गेली ऐसी रचना, समस्तांना अवगत आहे. परी संपदा गदाध्याय, नवतीळ पुढील कथेची सोय. साई आठवून देतील जो विषय,
तो की आख्येय होईल. ऐसे जे होते स्पष्ट कथिले, तैसेची साई कृपे जे आठविले. तेच की श्रोतया लागी वहिले, सादर केले येठाई. तरी आता श्रोतया प्रार्थना, दूर सारून या व्यवधाना. शांत चित्ते द्या अवधाना, होईल मना आनंद. एकदा चांदोरकर सद्भक्त, बैसून या मशिदीत. असता चरण संवाहन करीत, गीता ही गुणगुणत मुखाने. भगवद्गीता चतुर्थाध्याय. जिव्हेस लावून निधला व्यवसाय. हस्ते चेपित साईंचे पाय, भानवल काय वर्तले. भूत भविष्य वर्तमान, साई समर्था सर्वज्ञान. नानांच गीतार्थ समजावून, द्यावा हे मन जाहले. ज्ञानकर्म संन्यासन, ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण. नानांची ती अस्पष्ट गुणगुण, केली की कारण प्रश्नांस. सर्वं कर्माखिलं पार्थ, होय ज्ञानी परिसमाप्त. संपताहा त्रयत्रिंशत, तद्विधी प्रणिपातो चालला. हा जो श्लोक 34वा, येथेच पाठास आला विसावा. बाबांच्या चित्ती प्रश्न पुसावा, निजबोध ठसावा नानांस. म्हणती नाना काय गुणगुणसी, म्हणरे स्पष्ट हळू जे म्हणसी. येऊ दे की ऐकू मदसी, पुटपुटसी जे गालात. म्हणता आज्ञाप्रमाण, श्लोक म्हटला चारी चरण. बाबा पुसती अर्थ निवेदन, स्पष्टीकरण पूर्वक. तव ते नाना अतिविनीत, बद्धांजुली होऊन मुदित. मधुर वचने प्रत्युत्तर देत, वदत भगवंत मनोगत. आता हा साई नाना संवाद, व्हावया सर्वत्रांना विशद. मूळ श्लोक पदप्रद, करू की उद्धृत गीतेतून. कळावया प्रश्नाचे वर्म, तैसे संतांचे मनोधर्म. करावा वाटे ऐसा उपक्रम, जेणे ये निर्भ्रम अर्थ हाता. आधी गीर्वाण भाषा दुर्गम, साईंस कैसी झाली सुगम. आश्चर्य करीती प्रश्न सधर्म, ज्ञान हे अगम्य संतांचे. कधी अध्ययन केले संस्कृता, कधी न कळे वाचिली गीता. की तो गीतार्थ हृद गतज्ञाता, तैसा हो करिता प्रश्नाते. श्रोतयांची या समाधाना, व्हावी मूळ श्लोकाची कल्पना. म्हणून अक्षरशः भगवंत वचना, वदितो जे विवेचना साह्यभूत. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिन तत्त्वदर्शिनः. हा तो गीतेचा मूळ श्लोक, भाषानुसार अर्थ देख. टीकाकारही झाले अनेक, ते एक वाक्यात्मक समस्त. नानाही मोठे बहुश्रुत, गीता भाष्य पारंगत. कथू लागती पदपदार्थ, यथा विदित श्लोकार्थ. रसपूरित मधुरवाणी, नाना सविनय नम्रपणी. अन्वयर्थ आणूनी ध्यानी, अर्थ निवेदनी सादर. म्हणती गुरुपदी प्रणिपात, गुरुसेवेसी विकी जो जीवित. प्रश्नादिकी आधारवंत, ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशिती. सारांश कृष्ण कृपा मूर्ती, अर्जुना जे प्रेमे वदती. गुरुसेवा गुरुप्रणती, ज्ञानसंवित्तिदायकही. अर्जुना येणे मार्गे जाता, तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता. दावितील ज्ञानाचा रस्ता, बाबा या अर्था मी जाणे. शांकर भाष्य आनंदगिरी, शंकरानंदी व्याख्या श्रीधरी. मधुसूदन नीलकंठाधारी, उपदेशपरी ही देवाची. प्रथम 2 चरणांचा अर्थ, मान्य करीती साई समर्थ. परी उत्तर श्लोकार्थ मथित, साई जे कथित परिसाते. इतरही भक्त चकोरगण, साई मुखचंद्र अनुलक्षून. करावया अमृतकण सेवन, आपरिसून आस्थित. म्हणती नाना तृतीय चरण, पुनश्च लक्षात घेई पूर्ण. ज्ञान शब्दा मागील जाण, अवग्रह आण अर्थास. हे मी काय वदे विपरीत, अर्थाचा तो काय अनर्थ. असत्य काय पूर्वील भाष्यार्थ, ऐसे ही निरर्थ नामानी. ज्ञानी आणि तत्वदर्शी, ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी. तेथे अज्ञानपद जई घेसी, यथार्थ घेसील प्रबोध. ज्ञान नव्हे बोलाचा विषय, कैसे होईल ते उपदेश्य. म्हणून ज्ञानशब्दाचा विपर्यय, करी मग प्रत्यय अनुभवी. परिशिला तुझ ज्ञानपदार्थ,
अज्ञान घेता काय रे वेचत, अज्ञानवाणीचा विषय होत, ज्ञान हे शब्दातीत स्वये. वार वेष्टी गर्भासी अथवा मल आदर्शासी, विभूती आच्छादी वन्हीसी, तैसेच ज्ञानासी अज्ञान. अज्ञानाने आवृत्त ज्ञान, केले या गीती भगवंते कथन. एतदर्थ होता अज्ञान निरसन, स्वभावे ज्ञान प्रकाशे. ज्ञान हे तो स्वतः सिद्ध, शैवालावृत तो यसे शुद्ध. हे शैवाल जो सारील प्रबुद्ध, तो जल विशुद्ध लाधेल. जैसे चंद्रसूर्यांचे ग्रहण, ते तो सर्वदा प्रकाशमान. राहू केतू आड येऊन, आमुचे नयन अवरोधिती. चंद्रसूर्यानाही बाध, हा तो आमुचे दृष्टीस अवरोध. तैसे ज्ञान असे निर्बाध, स्वयंसिद्ध स्वस्थानी. डोळा करी अवलोकन, तयाची देखणी शक्ती ते ज्ञान. वरी पडळ वाढे ते अज्ञान, तयाचे निरशन आवश्यक. ते पडळ अथवा सारा, हस्तकौशल्ये दूर सारा. देखणी शक्ती प्रकट करा, अज्ञान तिमिरा झाडोनी. पहा हे सकल दृश्य जात, अनिर्वचनीय माया विजृंभित. हीच अनादि अविद्या अव्यक्त, अज्ञान विलसित ते हेच. ज्ञान ही वस्तु जाणावयाची, नव्हे ती विषय उपदेशाची. प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची, गुरुकृपेची साधने. विश्वाचे सत्यत्व महाभ्रम, हेची ज्ञानावरणतम. निरसूनि जावे लागे प्रथम, प्रज्ञान ब्रह्म प्रकटेतई. संसार बीज जे अज्ञान, डोळा पडता गुरुकृपांजन. उडे मायेचे आवरण, उरे ते ज्ञान स्वाभाविक. ज्ञान हे तो नव्हे साध्य, ते तो आधीच स्वयंसिद्ध. हे तो आगम निगम प्रसिद्ध, अज्ञान हा विरोध ज्ञानाला. देवा भक्ताचे भिन्नपण, हेच मूळ अज्ञान विलक्षण. तया अज्ञानाचे निरसन, होताच पूर्ण ज्ञान उरे. दोरापोटी सर्पा जनन, हे तो शुद्ध स्वरूपा ज्ञान. स्वरूपोपवेशे निरसे अज्ञान, उरे ते ज्ञान दोराचे. पोटी सुवर्णवरी काट, काटा पोटी लखलखाट. परी तो भावया लागी प्रकट, हव्यवाटची आवश्यक. माया मूळ देह जनन, अदृष्टाधीन देहाचे चलन. द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन, देहाभिमान अज्ञान. म्हणून जे स्वये निराभिमान, तयान सुखदुःखांचे भान. विरे जै अहंकाराचे स्फुरण, तैच अज्ञान निरास. स्वस्वरूपाचे अज्ञान, तेच मायेचे जन्मस्थान. होता गुरुकृपा माया निरसन, स्वरूप ज्ञान स्वभावे. एका भगवत भक्ती वीण, किमर्थ इतर साधनी क्षीण. ब्रह्मदेव ही माये अधीन, भक्तीच सोडवण तयाही. हो का ब्रह्म सनद प्राप्ती, भक्ती वाचून नाही मुक्ती. तेथेही चुकल्या भगवत भक्ती, पडे तो पुनरावृत्तीत. तरी भावया माया निरसन, उपाय एक भगवत भजन. भगवत भक्ता नाही पतन, भवबंधनही नाही तया. जन म्हणती माया लटकी, परी ती आहे महाचेटकी. ज्ञानी आ फसवी घटको घटकी, भक्त नाचविती चुटकीवरी. जेथे ठगती ज्ञानसंपन्न, तेथे टिकती भाविक जन. की ते नित्य हरिचरणी प्रपन्न, ज्ञानाभिमान धन ज्ञानी. म्हणून भावया माया तरण, धरावे एक सद्गुरु चरण. रिघावे तया अनन्य शरण, भव भय हरण तात्काळ. अवश्य येणार येवो मरण, परी न हरीचे पडो विस्मरण. इंद्रिये आश्रमवर्णाचरण, हे चित्ते हरिचरण चिंतावे. रथ जैसा जुंपल्या हई, तैसेच हे शरीर इंद्रिये. मनाच्या दृढ प्रग्रही, बुद्धिनिग्रही निजहस्ते. मन संकल्प विकल्प भरी, धावे यथेष्ट स्वेच्छा विहारी. बुद्धी त्या निज निश्चये निवारी, लगाम आवरी निजसत्ता. बुद्धी सारिखा कुशल नेता, ऐसा सारथी रथी असता. रथस्वामीसी काय चिंता, स्वस्थ चित्ता व्यवहरे. देहगत सकल कार्य, हे बुद्धीचे निज कर्तव्य. ऐसी मनासी लागता सवय, सर्व व्यवसाय हितमय. शब्दस्पर्श रूपादि विषय,
येणे मार्गे लागल्या इंद्रिय, होईल व्यर्थ शक्तिक्षय पतन भय पदोपदी. शब्दस्पर्श रूपादिक पंचविषयी जे जे सुख, ते ते अंती सकळ असुख परम दुःख अज्ञान. शब्द विषया भुले हरिण, अंती वेची आपुला प्राण. स्पर्श विषया सेवी वारण, साहे आकर्षण अंकुशे. रूप विषया भुले पतंग, जळून निमे आपुले अंग. मीन भोगी रसविषय भोग, मुके सवेग प्राणास. गंधा लागी होऊन गुंग, कमलकोशी पडे भृंग. एकेका पायी इतुका प्रसंग, पाचाचा संघ भयंकर. ही तो स्थावर जलचर पंखी, येयांची दुस्थिती देखो देखी. ज्ञाते मानवही विषयोन्मुखी, अज्ञान आणखी ते काय. अज्ञान नाशे विषय विमुख, होता होईल उन्मनी हरिख. जीव ज्ञान स्वरूपोन्मुख, आत्यंतिक सुख लाधेल. चित्ते करा हरिगुरु चिंतन, श्रवणे करा चरित्र श्रवण. मने करा ध्यानानुसंधान, नामस्मरण जिव्हेने. चरणी हरिगुरु ग्राम गमन, घ्राणी तन्निर्माल्य घ्राणान. हस्ती वंदा तयांचे चरण, डोळा घ्या दर्शन तयांचे. ऐशा या सकल इंद्रिय वृत्ती, तया कारणे लाविता प्रीती. धन्यतया भक्तांची स्थिती, भगवद्भक्ती काय तुझी. सारांश समूळ अज्ञान खाणा, उरे ते ज्ञान सिद्ध जाणा. ऐसे या श्लोकाचे हृद्गत अर्जुना, श्रीकृष्ण राणा सुचवी. आधीच नाना विनय संपन्न, परिसूनी गोड हे निरूपण. पायी घालून लोटांगण, वंदिले चरण दोहाती. मग ते श्रद्धानिष्ठ प्रार्थना, करीती दवडा मम अज्ञाना. दंडा माझिया दुराभिमाना, यथार्थ शासना करोनी. सात्विकतेची हौस बरोबरी, विकल्प अखंड दाटे अंतरी. अपमान साहेना क्षणभरी, अज्ञानते तरी काय दुजे. पोटी प्रतिष्ठेची उजरी, ध्यानाविर्भाव दावीवरी. कामक्रोध धुमसे भीतरी, अज्ञानते तरी काय तुझे. आतून सकळ कर्मे नष्ट, बाहेर मिरवू ब्रह्मनिष्ठ. आचारहीन विचार भ्रष्ट, अज्ञान स्पष्ट काय तुझे. बाबा आपण कृपाघन, करोन या कृपा जल सिंचन. करा हा अज्ञान दावा नल शमन, होईल मी धन्य इतुकेनी. न लगे मज ज्ञानाची गोठी, निरासा माझी या अज्ञान कोटी. ठेवा मजवरी कृपा दृष्टी, संत सुख संतुष्टी तेची मज. साई सप्रेम करुणाघन, नानांचे निमित्ता पुढे करून. तुम्हा आम्हा सकला लागून, गीता प्रवचन हे केले. गीता भगवंतांचे वचन, म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण. कालत्रयेही याचे प्रमाण, कधीही अवगणन होता नये. परी अत्यंत विषयासक्त, अथवा जो खरा जीवन मुक्त. या दोघांचीही न लगे शास्त्रार्थ, मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म. विषयापाशी दृढ आकळीला, कधी पावेन मी मुक्ततेला. ऐसे वतदिया मोक्षुला, तारावया ही शास्त्रे. पाहून ऐशा निज भक्ताला, संतांस जेव्हा येतो कळवळा. काढून काही निमित्ताला, उपदेश अवलीला प्रकटिती. देव अथवा गुरु पाहे, भक्ता आधीन सर्वस्वी राहे. भक्त कल्याण चिंता वाहे, साकडी साहे तयांची. आता एक तुझे लहान, करीतो साईंचे वृत्त कथन. कैसी एखाद्या कार्याची आठवण, करिता न कळतपण दाविती. असो सानवा ते मोठे, खरे कारण कधीही न फुटे. कार्य मात्र हळूहळू उठे, वाच्यता न कोठे केव्हाही. सहजगत्या एखादे काम, निघावे करावया उपक्रम. न मूळ कारण निर्देश या नाम, वर वरीवरी संभ्रमक आणिक. बोलेल तो करील काय, गरजेल तो बरसेल काय. या रूढ म्हणीचा प्रत्यय, विना व्यत्यय साई दे. बाबांचा रेख्या अवतार मूर्ती, परोपकारार्थ जगी अवतरती. होता इच्छित कार्या समाप्ती, अंती अव्यक्ती समरसती. आम्हा नठावे मूळ कारण, कोठून आलो कोठे प्रयाण. किमर्थ आम्ही जाहलो निर्माण, काय प्रयोजन की जन्माचे. बरे स्वच्छंदे जन्मकंठला, पुढे मृत्यूचा समय आला. सकळ इंद्रियगण विकळ झाला, तरीही न सुचला सुविचार.
कलत्रपुत्र बंधुजननी इष्टामित्रादि सकळ स्वजनी देहत्यागिता पाहू नयनी तरीही न मनी सुविचार तैसे नभती संतजन ते तो अत्यंत सावधान अंतकालाचे पूर्ण ज्ञान ठावे निजनिर्वाण तया ते देह असे तो अतिप्रीती भक्ता लागी देहे झिजती देहावसानी ही देहावस्थिती निजभक्त ही ती लाविली देहे ठेवावयाचे आधी कोणी आपुली बांधिती समाधी की पुढे निजदेहा विश्रांती मिळावी ही निश्चिती ते स्थानी तैसेच पहा बाबांनी केले परी रे आधी कोणा न कळले समाधी मंदिर बांधवून घेतले अघटित केले तयांनी नागपूरस्थित मोठे धनिक बापू साहेब बुट्टी नामक तया हस्ते बाबांचे हे स्मारक उभविले देख बाबांनी बापू साहेब परमभक्त साई चरणी नित्यानुरक्त आपुले निज परिवारासहित राहिले शिर्डीत सेवेसी धरुनी साई चरणी हेत नित्यानुवर्ती तेथेच वसत पुढेही तैसेच नित्यांकित राहावे शिर्डीत वाटले घ्यावी एखादी जागा विकत उठवावी एक छोटी इमारत स्वतंत्रपणे वसावे तेथ आले की मनात तयांच्या येथे हे पेरिले मूळ बीज त्याचाच वृक्ष हे मंदिर आज दृश्य स्मारक भक्त काज साई महाराज प्रेमाचे कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कवण्या प्रकारा कैसा हा आला या आकारा वृत्तांत सारा अवधारा विचार हे ऐसे चित्ती दीक्षितांची या माडी वरती बापू साहेब निद्रिस्त स्थिती दृष्टांत देखिती मौजेचा तेथेच एका बिछाण्यात माधवरावही असता निद्रिस्त त्यांसही तोच दृष्टांत परमविस्मित दोघेही बापू साहेब स्वप्न देखती बाबा तया ते आज्ञापिती आपणही आपुला वाडा निश्चिती देऊळा समवेती बांधावा होता क्षणीचा हा दृष्टांत बापू साहेब जाहले जागृत आमूल स्वप्न आठवीत आसन स्थित निजचे शेषे इकडे ऐसे चालले असता माधवरावा ऐकले रडता बुट्टी तयांस जागे व्हा ओरडता निद्रितावस्था मावळली का हो आपण का रडत होता ऐसे माधवरावांस पुसता म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परिसता प्रेमोद्रेकता पावलो बाष्प गदगद जाहला कंठ नयनी आसवे वाहिली उद्धट प्रेमनावरे आवरिता उत्कट जाहले परिस्फुट रुदनांत येऊनी बाबा माझी या निकट आज्ञा दिधली मजला स्पष्ट वाडा देऊळ होऊ द्या प्रकट पूर्वीन अभीष्ट सर्वांचे बापू साहेब अंतरी विस्मित दोघांलागी एकच दृष्टांत मन जाहले संशयरहित कार्यार्थोद्यत निश्चित बुट्टी स्वये गर्भश्रीमंत वाडा देऊळ बांधू समर्थ माधवराव केवळ सुखवस्त एकची दृष्टांत उभयताते परस्परांची स्वप्ने जुळली परमानंदा भरती आली रूपरेखा निश्चित केली योजना अनुमोदिली काकांनी असो उदयीक प्रातःकाळी तिघेही असता बाबांजवळी बाबा नित्य प्रेम समेळी मुखन्याहाळीत श्यामाचे श्यामावदे देवा हा खेळ काय आहे तुझा अकळ झोपही न घेऊ देसी निश्चळ तेथेही आम्हास बरविसी तेव्हा बाबा ते परिसुनी हस्त ठेवीता आपुले कानी वदत आम्ही आपुले ठिकाणी म्हणोत कोणी काहीही असो मगती पूर्वोक्त योजना मांडिली बाबांची या अनुमोदना जाहली तात्काळ बाबांची अनुज्ञा समंदिर सदना बांधावया माधवरावांनी बांधिली कंबर जाहला तळमजला तळघर त्याचेच हातून झाली विहीर काम हे येथवर पोहोचले लेंडीवरी जात असता अथवा तेथून मागे परतता खिडक्या बाऱ्या दारे बसविता बाबा उत्सुकता अवलोकित वदत करूनी तर्जनीवरी येथे दार येथे बारी येथे पूर्वेस काढा गॅलरी शोभा बरी दिसेल पुढे कार्यकारण निमित्ताने बापू साहेब जोगांचे हस्ते पुढील काम होणारे होते मग ते त्या ते सोपविले ऐसे काम होता होता स्फुरण झाले बुट्टीच्या चित्ता यातची एक गाभारा धरिता मुरलीधर स्थापिता येईल कल्पनेचा झाला उदय
परीन पुसता बाबांचा मनोदय. बुट्टीन आरंभित काहीही कार्य, विना गुरुवर्य आज्ञापन. हा तो त्यांचा नित्यनेम, अनुज्ञा बाबांची हेच वर्म. नाही ऐसे एकही कर्म, त्यावीण उपक्रम जयाते. किमर्थ भावे मध्ये दालन, काय आहे त्याचे प्रयोजन. दोन्ही कडील भिंती पाडून, करावे स्थापन मुरलीधरा. दालनाचे भावे देवालय, बापू साहेब यांचा मनोदय. परिपुसावा बाबांचा आशय, असल्यास निसंशय करावे. म्हणून बदले माधवरावा, आपण बाबांचा विचार घ्यावा. मग पुढील आक्रम योजावा, रुचेल देवा तैशापरी. बाबा फेरी असता, वाडियाच्या सन्निध येता. द्वारा निकटस्वारी पावता, काय पुसतात श्यामराव. देवा बापू साहेब वदती, दालनाच्या दोन्ही भिंती. पाडून तेथे स्थापू प्रीती, कृष्णमूर्ती मुरलीधरा. मध्यभागी चौक साधून, करू तेथे सिंहासन. वरी मुरलीधर विराजमान, शोभायमान दिसेल. ऐसे बापू साहेब योजिती, परी पाहिजे आपुली अनुमती. देऊळ वाडा दोन्ही ये रीती, हातोहाती होतील. ऐकून ही श्यामाची उक्ती, बाबा आनंदे बरे म्हणती. देऊळ पूर्ण झाल्यावरती, येऊ की वस्तीस आपणही. लावून वाडियाकडे दृष्टी, बाबा करीत मधुर गोष्टी. वाडा पुरा झालिया पाठी, आपुले साठीच तो लावू. तेथेच आपण बोलू चालू, तेथेच आपण अवघे खेळू. प्रेमे आपापणा कवटाळू, भोगू सुकाळू आनंदाचा. असो तेव्हा श्री साईंप्रत, माधवरावजी ऐसेही पुसतो. हेच जरी अनुज्ञा निश्चित, पायासी मुहूर्त करू की. बरी आहे ना देवा वेळ, फोडावया आणून नारळ. फोड फोड म्हणता तात्काळ, आणून श्रीफळ फोडिले. असो पुढे झाला गाभारा, मुरलीधर देवाचा चौथरा. मूर्ती ही एका कारिगारा, सोपविली की करावया. पुढे आली ऐसी वेळ, बाबांसा आले दुखणे प्रबळ. निकट पावला अंतकाळ, अंतरी तळमळ भक्तांच्या. बापू साहेब अस्वस्थ चित्ती, आता पुढे या वाड्याची स्थिती. काय होईल न कळे निश्चिती, म्हणून निखंती उद्भवली. इत उत्तर बाबांचे पाय, मंदिरास या लागती काय. लाखो रुपये झाले व्यय, अंती हा व्यत्यय पातला. बाबांनी देह ठेविल्यावर, कशास मुरलीधर वा घर. कशास वाडा अथवा मंदिर, दुश्चित्त अंतर बुट्टीचे. पुढे कर्मधर्म संयोगे, अंत समय साई नियोगे. जाहले वाड्याची या महद्भाग्ये, मनाजोगे सकळांच्या. मजला वाड्यात द्या ठेवून, हे अंतकाळीचे बाबांचे वचन. निघता बाबांची या मुखातून, जाहले निश्चिंत मन सर्वांचे. मग ते पवित्र साई शरीर, जाहले गाभार्या माझी स्थिर. वाडा जाहला समाधी मंदिर, अगाध चरित्र साईंचे. भाग्य धन्य त्या बुट्टींचे, जयाची या गृही स्वसत्तेचे. विसावे शरीर श्री साईंचे, नामजयाचे अतिपावन. असो ऐसी ही कथा पावन, परिसो निश्रोते मुखसंपन्न. हेमाड साईनाथांसी शरण, सोडीन चरण क्षणभरी. घडो तो भोग इष्टानिष्ट, साई एक राखिता संतुष्ट. वर्तता मार्गे यथोपदिष्ट, लाधेल अभीष्ट अचूक. कथा वक्ता आणि वदन, जेथे साई समर्थ आपण. तेथ हेमाड कोठील कवण, उगा चटोपण नावाचा. म्हणून पुढे होईल प्रेरणा, तैशीच कथा येईल श्रवणा. वेळी होईल जी जी रचना, तियेचे विवंचना का आज. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, गीता विशिष्ट श्लोकार्थ निवेदनम तथा समाधि मंदिर निर्माण नाम 39तमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.